सोलार कंपनीसमोर सकाळपासूनच जो होता, जो कुटुंबीय आले होते त्यांचा मोठा दांगडो पाहायला मिळत होता। आरडाओरडा सुरू होती, रस्ते अडवण्यात येत होते। मात्र आता कुठेतरी थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि जे इथं गोंधळ घालणारे होते त्यांना इथून जो आहे हाकलून लावण्यात आला। आता कशा पद्धतीने हा परिसर जो आहे त्याला बंदोबस्त लावण्यात येत आहे, बॅरिकेडिंग केली जात आहे, दोर बांधले जात आहे, जेणेकरून पुन्हा जो आहे कंपनीच्या गेटवर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा आरडाओरडी करू नये अशा पद्धतीचे सिच्युएशन सध्या इथे निर्माण झाली आहे। पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केलेला आहे। बॅरिकेडिंग होताना आपण पाहू शकतो कशा पद्धतीने कुमक जे आहे ते तैनात झालेलं आहे। गेल्या 2 ते 3 तासापासून जे मोठ्या प्रमाणात इथं गोंधळ घातला जात होता। सातत्याने जे आहे लोक रस्त्यावर उतरत होते, रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे अखेर पोलिसांचा जो आहे त्याचा जो हे होता प्रयत्न केला होता त्यांनी लोकांना समजावून सांगण्याचा, तो जो होता शांततेचा बांध कुठेतरी तुटला आणि अखेर त्यांना आता सौम्य लाठीचार्ज करावा लागला। आणि त्यामुळे आता पोलिसांचा लाठीचार्ज नंतर इथली परिस्थिती थोडी का होईना पोलिसांच्या नियंत्रणात आलेली आहे। बॅरिकेडिंग लावण्यात येत आहे। बॅरिकेडिंग करून आता हा परिसर पूर्णपणे जो आहे पोलीस आपल्या याच्यामध्ये बंदोबस्तात घेत आहेत, जेणेकरून आता इथे कोणाची गर्दी होऊ देणार नाही। खास करून जे गेल्या 2 ते 3 तासापासून जे कर्मचारी आरडाओरडा करत होते, जे आरडाओरडा करून रस्त्यावर उतरत होते, त्यामुळे जे आहे पॅनिक सिच्युएशन क्रिएट होत होती। या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जो आहे जे आता पाहायला मिळतं आहे, पाहू शकतो आपण कशा पद्धतीने जे आहे पोलीस कर्मचारी त्यांना धावू जे आहे त्यांना हे करत पळवत आहे, जेणेकरून या परिसरामध्ये जे सिच्युएशन आहे ती तयार झालेली होती त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस हे सगळं करत आहे। एक जण पडलेला आहे, त्याला सुद्धा पोलीस उचलत आहे, साईड न करतायत। बघू शकतो आपण कशा पद्धतीने आहे सिच्युएशन सध्या पाहायला मिळते आहे। पोलीस आता शेवटी जो आहे सिच्युएशन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते आहे। पोलीस त्यांना जे इथं गर्दी करत होते ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करत होता। खरं तर सोलर ही कंपनी नॅशनल हायवे 6 वर आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। अशा परिस्थितीतली वाहतूक थांबणे धोक्याचं ठरू शकतं, अपघात घडू शकतं। या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी आता सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ जर्नी सर्व्हिससह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, बाजारगाव, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू